शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन आज नाशिकमध्ये होत आहे। तब्बल 30 वर्षांनंतर नाशिकच्या मातीमधनं शिवसेना लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे। खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत। सर, किती महत्त्वाचं वाटतंय आजचं अधिवेशन? अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण देश ज्या संक्रमण अवस्थेतून जातोय आणि द्वेषाच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत, सर्वसामान्यांवर अन्याय, सर्वसामान्यांचे विषय सगळे कसे त्याच्याकडनं दूर घेऊन जायचं लोकांना त्या विषयापासून, त्यामध्ये सत्ताधारी फार हुशार आहेत आणि त्याकडे लक्ष वेधणं आणि त्याचे प्रश्न सोडवणं हा खरा राज्याचा आणि देशाचा विचार आहे। आज सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला यातलं कशामध्ये महागाई, कशामध्ये तुम्हाला समाधान आहे सांगा बरं। 75 साल में क्या हुआ तो क्या यही हो रहा है भैया, त्याच्यावरच हा ठिकाणी। आणि नाशिकच्या या अधिवेशनाचं वैशिष्ट्य आहे, नाशिकचंच मुळात वैशिष्ट्य आहे। 1994चं अधिवेशन, त्या अधिवेशनातला एक सैनिक मी, आणि त्या अधिवेशनानंतर शिवसेनेची वाटचाल जी झाली ती आपण पाहिली असेल। 96ला 95ला आमचं सरकार आलं आणि त्या सरकारनं इतकी चांगली कामं केली। त्यातलं एक काम फक्त आज मुद्दा म्हणून आठवून सांगतो, 5 वस्तूंचे भाव स्थिर ठेवले 5 वर्ष। जमलं का कोणाला? तेवढं लक्षात ठेव। काय सर, काय अजून काय आठवणी सांगता येतील मागचं अधिवेशन? ते आता ही वेळ नाहीये, आता ही आठवणी खूप आहेत, एकदा बोलून नंतर सांगते। प्रचंड आठवणी आहेत माझ्या, कारण मी त्याचा समन्वयक होतो त्या सगळ्याचा। ओके, उद्धव साहेबांचं भाषण होणार आहे, काय अपेक्षा आहेत राज्याला? राज्याला काय, देशाला अपेक्षा आहे। देश बघतोय त्यांच्याकडे। एकमेव राजकारणातली व्यक्ती ज्याला महाराष्ट्रानं उपाधी दिली कुटुंब प्रमुख, कुणाच्या नशिबीने आली बरं का, कोणी युनिव्हर्सिटीने दिलं, जनतेच्या न्यायालयानं दिलं, जनतेच्या युनिव्हर्सिटीने दिलं ती विद्यालय। त्यामुळे ते जनतेच्या हृदयात आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्याकडे फार अपेक्षेने पाहतोय। त्यासाठीच क्रांती घडवायला पाहिजे आणि ती क्रांती महाराष्ट्रात पहिल्यांदा घडेल। आपण बघतोय अरविंद सावंत यांचं म्हणणं आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडे संपूर्ण देश हा कुटुंब प्रमुख म्हणून बघतोय, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि या अपेक्षेमधनंच क्रांती घडणार आणि त्यासाठीच आजचं अधिवेशन आहे। थोड्याच वेळात करणार आहे अधिवेशनामध्ये नेमके कुठले ठराव मांडले जातात। कॅमेरामन अजित कदमसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।